तुम्ही चित्रपट आणि कथांमध्ये कितीतरी डाकू पाहिले असतील आणि त्यांच्याबद्दल ऐकलं असेल, पण भारतात असाही काळ होता जेव्हा लोक एका डाकूच्या नावानं थरथर कापत होते. तर भारतातील सर्वात मोठा डाकू तो म्हणजे होता डाकू वीरप्पन. या डाकूला सामान्य जनतेपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच घाबरायचे. वीरप्पन डाकू हा सर्वात मोठा आणि इतिहासातला क्रूर डाकू म्हणून ओळखला जायचा. वीरप्पन हा कर्नाटक आणि तामिळनाडूला जोडणाऱ्या जंगलामध्ये राहायचा. त्याला पकडण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाला, पण तो कोणाच्याही तावडीत लवकर सापडायचा नाही. तर त्याला पकडण्याच्या अशाच प्रयत्नांमध्ये त्याने 80 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि वन अधिकाऱ्यांना ठार सुद्धा केलेलं होतं. तर त्याचा शिकारी, तस्करी, देशांतर्गत दहशतवादी आणि दरोडेखोरी अशा गुन्ह्यांमध्ये 36 वर्ष सहभाग होता. त्याने खंडणीसाठी प्रमुख राजकारण्यांचं अपहरण सुद्धा केलेलं होतं. तर त्याच्यावरती तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यातील जंगलात चंदनाची तस्करी आणि हत्तींची शिकार केल्याचा आरोप सुद्धा होता. 184 लोकांना मारल्याबद्दल तो मोस्ट वॉन्टेडच्या यादीमध्ये होता. 2004 साली के विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्स आणि NK सेन्थामराई कन्नन यांनी वीरप्पन आणि त्याच्या 3 साथीदारांना गोळ्या झाडून ठार मारलं. तर या डाकू वीरप्पनवरती त्याच्यानंतर अनेक पुस्तकं आणि सिनेमे सुद्धा बनवले गेले.